वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील लोकउपयोगी अनेक मागण्या घेऊन नवी मुंबईच्या बेलापूर येथील महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारच्या बाजूला आमरण उपोषण केले. उपोषणकर्ते ॲडव्होकेट उमेश हातेकर, सिव्हिल्स विभाग अध्यक्ष सतीश भोसले, अध्यक्ष रबाळे विभाग ज्ञानदीप निकाजे, तुर्बे स्टोर वार्ड अध्यक्ष यांनी दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 पासून सलग 2 दिवस आमरण उपोषणासाठी नवी मुंबई महानगरपालिका येथे बसले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सर्व उपोषणकर्त्यांची मागण्या मान्य करत संबंधित विभागाला लेखी पत्र देण्याचे व ती कामे नाही केल्यास अथवा कामात विलंब केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या विनंतीला मान देऊन 20 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9च्या सुमारास पालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषणकर्ते उपोषण सोडण्यात आले. अधिकाऱ्यांना बोलताना उपोषणकर्ते म्हणाले, जर लेखी आश्वासित केलेल्या पत्रांच्या अनुषंगाने मागण्या पूर्ण नाही तर पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलनाचा देखील इशारा उपोषणकर्ते नवी मुंबई महानगरपालिकेला दिला. मान्य झालेल्या मागण्या व पूर्ण करून देण्याच्या कालावधी पालिकेने पुढील प्रमाणे दिलेला आहे. रबाळे येथील आदिवासी पाडामधील नागरिकांची कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याबाबत होती. आदिवासी पाडा येथे नागरिकांना कायमस्वरूपी पिण्याची पाण्याची सोय करण्याच्या कामाला पाईपलाईन टाकण्याच्या कामाला देखील सुरुवात 20 तारखेपासूनच झालेला आहे. येत्या 4 महिन्यात काम पूर्ण करणार असल्याचे व तोपर्यंत रोज टँकरने पाणी पुरवठा करणार व दीर्घाई केलेल्या संबंधित अधिकारी घनसोली पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता इसामे व कनिष्ठ अभियंता नितीन जाधव यांच्याकडून खुलासा मागून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. अतिरिक्त शहर अभियंता स्थापत्य यांची लेखी पत्राद्वारे हे देण्यात आले. उद्यानाची देखभाल दुरुस्ती, धोकादायक झाडांची फांद्याची छाटणी करण्याबाबत होती. क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानातील प्रवेशद्वार दुरुस्तीच्या कामाला येत्या 15 दिवसात सुरुवात होईल. धोकादायक झाडांची फांद्याची छाटणी 1 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नरेकर यांचे लेखी पत्र दिले. सीबीएसई शाळा क्रमांक 93 मधील 2022 सालचे 866 पालकांचे पैसे करण्याबाबत होती. येत्या 15 दिवसात पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे शिक्षण विभागाच्या उपायुक्त संगरत्ना खिल्लारे यांच्या लेखी पत्राद्वारे दिले. मे विशाल एक्सपर्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कारवाई करण्याबाबत होती. वंचित बहुजन आघाडीच्या दबावाने मे विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांच्या ESIC ची रक्कम भरली तसेच येत्या 10 दिवसात PF जमा करण्यात येणार असल्याची लेखी पत्र दिले. PF जमा नाही केला तर 10 दिवसांनी कंत्राट टर्मिनेट करण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आश्वासित केले. तसेच एवढा दिवस PF व कामगारांचा पगार वेळेवर न दिल्याने अटी शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करण्याचेही वाहन विभागाचे उपायुक्त नयना ससाणे यांचे लेखी पत्राद्वारे देण्यात आले. पाळणाघर सुरू करण्याबाबत पाळणाघरांची सुविधा मोफत देण्यात येणार तसेच येत्या 15 दिवसात व जास्तीत जास्त 1 महिन्यात EOI प्रसिद्धी केली जाणार असे समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांचे लेखी पत्राद्वारे देण्यात आले. सार्वजनिक शौचालय कामात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येण्याबाबत संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई व सिव्हिल्स विभागातील शौचालयातील अंतर्गत रंग कामाच्या व सेवा पुरवण्याच्या कामास सुरुवात तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर 15 दिवसात कारवाई करण्याचे उपायुक्त परिमंडळ 1 सोमनाथ कोटरे यांचे लेखी पत्र दिले. करावे गाव व सेक्टर 48 आरोग्य केंद्रात अर्बन हेल्थ आणि वेलनेस सेंटर सुरू करण्याबाबत होती. अर्बन हेल्थ आणि वेलनेस सेंटर करावे गाव येथे 4 व सेक्टर 48 येथे 2 असे एकूण 6 वेलनेस सेंटर प्रस्तावित आहेत. 700 ते 800 स्क्वेअर फूट जागा मिळाल्यास लवकर सुरू करण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे लेखी पत्र दिले. ठाणे बेलापूर महामार्ग प्रलंबित वाहतुकीच्या कामाला दीर्घाईमुळे व परिणामी कित्येक लोकांना जीव गमवावा लागला होता. तुर्बे स्टोर मध्ये वाढलेल्या दारूची दुकाने, गांजा विक्री, पान टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्री व अतिक्रमण करून त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले धंदे
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आरोग्य केंद्राची व्यापकता वाढवून त्या ठिकाणी महिला प्रसूती केंद्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान सोबत सर्व प्रकारच्या उपचार सुरू करून रुग्णालयात 24 तास सुरू करण्यात यावे. या सर्व मागण्या लवकरात लवकर करण्यात येणार असे लेखी आश्वासन संबंधित विभागाने वेगवेगळे लेखी स्वरूपात उपोषणकर्त्यांना दिले. पाहूयात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आपण बघत असाल की नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे आमरण उपोषण चालू होतं त्या माध्यमातून आज रात्रीचे 9 वाजलेले आहेत, आपण बघू शकता. आणि 9 वाजता आमरण उपोषण जे आहे नारळ पाणी जे आहे पिऊन या ठिकाणी आमरण उपोषण जे आहे थांबवण्यात आलेले आहे. आणि काल 11 वाजल्यापासून आतापर्यंत हा आमरण उपोषण चालू होता. 7 जे प्रमुख मागण्या उमेश हातेकरांचे होते आणि 3 प्रमुख मागण्या ज्या आहेत ज्ञानदीप निकाळजे यांचे 3 मागण्या होत्या. आणि अशा पद्धतीनं मागण्या जे पूर्ण झालेल्या आहेत. काय सांगणार आहात, तुमच्या मागण्या नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या आहेत का तुम्ही उपोषण सोडलेलं आहे? आमची प्रामुख्याने अशी मागणी होती की रबाळे येथील साईबाबा नगर आदिवासी पाडेल येथील जे काही आपले नागरिक आहेत त्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, ही मागणी आमची कालच पूर्ण झालेली. त्यांनी आम्हाला शिंदे साहेबांनी लेखी पत्र देऊन आजपासून त्याने प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. दुसरी आमची अशी मागणी होती की CBSE शाळेतील जे काय पालक वर्ग आहे त्यांनी आपल्या पाल्यांसाठी 2022 साली जे काय पाठ्यपुस्तक असतील, शालेय साहित्यांसाठी जे काय खर्च केलेला त्यांचे जे काय पैसे आहेत ते तुम्ही पालकांच्या अकाउंटवरती परत पाठवून द्या म्हणून. तर त्याने पाठवले नव्हते. तर आज आम्हाला उपायुक्त मॅडम यांनी एका महिन्याच्या आतमध्ये एका महिन्याच्या आतमध्ये ते पैसे परत पालकांना पाठवले जातील असे त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्हाला कळवले आहे. दुसरी आमची अशी मागणी होती की पाळणाघरासंदर्भात सुद्धा त्यांनी एका महिन्याचा अवधी घेतलेला आहे की एका महिन्यामध्ये आम्ही EOI त्याच्यावरती वर्क करून मोफत पाळणाघर आम्ही पुरवण्याचा विचार करतोय. ती काय सुविधा आहे. त्यांनी काय केलेलं की मागच्या वेळी वंचितचा धसका घेऊनच आयुक्त साहेबांच्या दालनाबाहेर आम्ही ठिय्या आंदोलन केलं. त्याचा धसका घेऊन त्यांनी काय केलं, 3 सप्टेंबरला EOI प्रसिद्ध केली. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या की तिथे जे काय मुलं येणार होते त्या मुलांच्या पाल्यांकडून ते 7,500 8,000 असे काय घेणार होते. तर आता आम्ही त्यांना सांगितलेलं की तुम्ही असे कोणत्याही प्रकारचं घेऊ नका, कारण आम्ही पालिकेला टॅक्स भरतो तर ते आम्हाला मोफत झालं पाहिजे. त्या अनुषंगाने त्याने मोफत पुरवणार आहेत, पण त्याची जी EOI प्रसिद्ध होणार आहे ती एक महिन्याच्या आतमध्ये ते करतो असं त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे. तिसरी मागणी अशी आपली होती, उद्यानांमध्ये जे देखभाल असेल आणि वृक्ष छाटणी जी असेल सिव्हिल्स विभागामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण 3-4 महिन्यापासून पाठपुरावा करतोय, परंतु सिव्हिल्समध्ये आज सुद्धा फुटपाथच्या लगत असणाऱ्या झाडांची स्थिती जशीच्या तशी आहे. त्यासाठी त्यांनी 15 दिवसाचा 1 महिन्याचा अवधी घेतलेला आहे की आम्ही हे तुम्हाला एकंदरीत तुमचे जे 7 मुद्दे होते ते लेखित मध्ये तुम्हाला मान्य अशा पद्धतीनं तुम्हाला लेखित मध्ये दिलेले आहेत? हो, लेखी दिलेले आहे. तर आपण दुसरे जे उपोषणकर्ते आहेत ज्ञानदीप निकाळजे त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. तुमचे जे 3 प्रमुख मागण्या होत्या त्या संदर्भात काय झाल्या, काय नवी मुंबई महानगरपालिकेने पाऊल उचललं, काय सांगणार? रुबे स्टोअर संबंधित प्रमुख 3 मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक 19 डिसेंबर सकाळी 11 वाजल्यापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आमरण उपोषण जाहीर केलं आणि त्यानुसार आम्ही उपोषणाला बसलो. आमच्या प्रमुख 3 मागण्यांना घेऊन आम्ही वारंवार महानगरपालिकेंना पत्रव्यवहार केला. त्यांनी जाणीवपूर्वक त्या गोष्टीला नाही ते आम्ही दाखवलेलं आहे, परंतु आज तुम्ही जे उपोषण सोडलेलं आहे तुम्हाला लेखी पत्र दिलेलं आहेत का? तुम्हाला हवं तसं जे लेखी पुरावा दिलेला आहेत का, किंवा म्हणजे तुम्हाला तोंडी आश्वासन दिलेलं आहे, काय सांगणार आहे? आम्हाला तिन्ही मागण्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी तत्वावरती त्यांनी आम्हाला सर्व लिहून दिलेलं आहे की त्यांनी अजून थोडा वेळ मागून त्या वेळेनुसार ते पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने तुमची जे एक महत्वाचा मुद्दा होता की जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पूल साठी त्याच्यामुळे जे पडणारे मृत्युमुखी अपघात आणि एकंदरीत त्या ठिकाणी झालेल्या जखमीच्या लोकांची जे तुम्ही समस्या या ठिकाणी मांडल्या होत्या त्याबद्दल काय सांगणार? महत्वाचं म्हणजे जे लोक त्या ठिकाणी ज्यांनी आपला जीव गमावलेला आहे आणि जे गंभीर दुखापत आहे, एकंदरीत अशा सर्व लोकांसाठी आम्ही महानगरपालिकेकडून कंपेन्सेशन म्हणजे त्यांना आर्थिक मदत काही प्रमाणात देता येईल का, किंवा महानगरपालिकेमध्ये असे कुठले घटनात्मक तरतुदी आहेत
की त्यानुसार पालिका त्यांना देतील. त्यानुसार त्यासाठीच आम्ही ह्या दुसऱ्या मागणीसाठी, ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. म्हणजे अर्थात ते जे मुद्दे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. ते पूर्ण झालेले आहेत. महानगरपालिकेने पुढचा 1 महिन्याचा कालावधी मागून घेतलेला आहे. त्या कालावधीमध्ये ते संपूर्ण माहिती काढून, माहिती सविस्तरपणे वाहतूक विभागाशी संलग्न अशी माहिती काढून ते संबंधित लोकांना भरपाई मिळवून देणार आहेत. लेखी आश्वासन देऊन सुद्धा जर नवी मुंबई महानगरपालिकेने तुमचे मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर पुढचं पाऊल वंचित बहुजन आघाडीचं काय असणार आहे? पुढचं पाऊल आमचं हेच असणार आहे की तुम्ही बघाल, सोमवारी आम्ही पालिकेला परत एक निवेदन देतोय की जे काही तुम्ही लेखी मागण्या केलेल्या आहेत त्या लेखी मागण्या, ज्या लेखी मागण्या आहेत ज्या त्या दिवसामध्ये पूर्ण नाही झाल्या, ज्या दिवशी त्याचा एंड ऑफ डे असेल त्या दुसऱ्या दिवशी आम्ही परत इथं आमरण उपोषणाला बसणार आहोत. आणि यावेळी खाली नाही बसणार तर वरती बसणार पालिकेमध्ये. संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन त्यांनी काही ठराविक वेळ मागितलेला आहे. त्या वेळेनुसार जर यांनी पूर्णता केली नाही तर आम्ही 10 ते 15 दिवसामध्ये त्याचा फॉलोअप घेऊन येणाऱ्या 16 दिवसापासून आम्ही परत आमरण उपोषणाला बसणार आहोत. तर आपण बघू शकता अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचा जो आमरण उपोषण आहे आज दुसरा दिवस पूर्ण संपत आलाय जवळजवळ. आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या लेखी आश्वासनद्वारे पूर्ण करण्यात येईल असं नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी सांगितलेलं आहे. बघावं लागणार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का. लेखी आश्वासन दिल्यानंतर देखील जर काम पूर्ण झालं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा आमरण उपोषण त्यांची जे पाऊल काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, त्यासोबत संघर्ष न्यूज. नवी मुंबईसाठी मी विशाल टोणगे, धन्यवाद.